ख्रिस्ताने दिलेली खंडणी ही प्रामुख्याने मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, सैतानाला नव्हे तर देवपित्याला दिलेली देणगी म्हणून समजली जाते. काय आम्हाला या खंडणीचे महत्त्व समजले आहे? तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाच्या कृपेबद्दल आपण अनेक वेळा ऐकलेले आहे, वाचलेले आहे. देवाची कृपा ही प्रचंड मौल्यवान आहे. बायबल आम्हाला सांगते की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. केवळ येशूद्वारेच आपल्याला तारण मिळते. प्रियांनो, आमच्या पापांपासून सुटका किंवा मुक्ती सोपे कार्य नव्हते. मग असे जर होते तर ती मुक्ती मिळाली तरी कशी, असा प्रश्न उद्भवतो. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहणार आहोत. प्रियांनो, आता आपण या गंभीर विषयावर आपले अध्ययन सुरू करणार आहोत. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिस्करास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. पहिल्या अध्यायाच्या 6 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठार करण्यात आले. त्याच्या त्या दारुण मृत्यूवर व विजयी पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने तुम्हाला तारण व सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. एवढेच नव्हे तर त्यामुळे देवाने तुम्हाला व मला स्वतःच्या संतानाचा पूर्ण हक्क येशू ख्रिस्ताद्वारे दिला. या गोष्टीवर आपण मनन करून पहा, नीट विचार करा. तुम्हालाही आपले हात उंचावून देवाचे गौरव करावेसे वाटेल. आमचा परमेश्वर सर्व स्तुतीस, सर्व गौरवास पात्र आहे आणि आमच्या जीवनाचा हेतू त्याला गौरव देणे हा आहे. आणि लक्षात घ्या की असे करण्यात परमेश्वर आत्मकेंद्रित नाही, तो स्वार्थी नाही, तो गर्विष्ठ नाही. त्याने तुम्हाला एक सुंदर जीवन जगायला दिले आहे व स्वतःचा गौरव करून घेत असताना त्याने तुमची झोळी फार मौल्यवान आशीर्वादांनी भरली आहे. तुम्हाला त्याने तारणाची नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे परिधान केली आहेत. त्याने तुम्हाला राजाधिराज, प्रभू पित्याचे राजपुत्र व राजकन्या होण्याचा हक्क दिला आहे. ही गोष्ट सत्य आहे, कारण मी हे आपल्या मनाने सांगत नाही, तर ईश्वर प्रेरित पवित्र शास्त्र हे सांगत आहे. पॉल म्हणतो, आपल्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याने आम्हास त्या कृपेने त्या प्रियामध्ये असे केले. देवबाप स्तुतीस पात्र आहे. तो म्हणतो, म्हणून त्याने आम्हास त्या कृपेने त्या प्रियामध्ये असे केले. ही प्रिय व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या महान याजकीय प्रार्थनेत काय म्हटले ते आपण योहान कृषुभवर्तमान 17 अध्याय आणि 24 वचनात वाचूया. योहान कृषुभवर्तमान 17 अध्याय 24 वचन. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे मजजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली. देव विश्वासणाऱ्याला ख्रिस्तामध्ये पाहतो व त्याला स्वतःच्या अतिप्रियाप्रमाणे स्वर्गामध्ये स्वीकारतो. मी स्वतःच्या चांगुलपणाने स्वर्गात स्वीकारल्या जाऊ शकत नाही. मी केवळ ख्रिस्तामध्येच स्वीकारल्या जाऊ शकते. देव जशी ख्रिस्तावर प्रीती करतो तशी तो माझ्यावरही करतो, कारण मी ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशूने आपल्या प्रार्थनेत काय म्हटले ते आपण योहान कृषुभवर्तमान 17 अध्याय आणि 23 वचनात वाचूया. तो म्हणतो, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांवरही प्रीती केली. यावरून आपल्याला दिसते श्रोत्यांनो की देव जो पिता याने एक 3 अंगे असलेले कार्य केलेले आहे. त्याने ख्रिस्तामध्ये आमची निवड केली. मुलांच्या पूर्ण हक्कासाठी त्याने आमची आगाऊच नेमणूक केली आणि त्याने आम्हाला प्रियामध्ये स्वीकारले. हे सर्व त्याने
आपल्या कृपेच्या गौरवाकरिता केले. स्तुती ज्याला मिळावी असा तो आहे. हे सर्व काही करणारा तो आहे. हे सर्व तुमच्या आणि माझ्या हिताकरिता आहे. मला या गोष्टीचा आनंद लुटत राहावासा वाटतो. यात मला उल्हास करायला आवडतो आणि याविषयी मी बोलते, कारण या बोलण्यात तथ्य आहे. आजकाल आमच्या आजूबाजूला कितीतरी कुजबूज ऐकू येते. त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याविषयी बोलण्यात फायदा आहे. धर्माच्या नावाखाली कितीतरी कुजबूज आणि गोष्टी आम्हाला ऐकू येतात, पण त्यापेक्षा याविषयी बोलणे चांगले आहे. ख्रिस्तामध्ये देवाची कृपा जशी व्यक्त झाली आहे तशी पाहणे आम्हाला गरजेचे आहे. आता आपण 7वं वचन वाचूया. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 7वं वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. फार पूर्वी देवाने आमची निवड केली, पूर्वीच नेमणूक केली व आम्हाला त्या प्रियामध्ये म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये स्वीकारले. हे सर्व पुरातन भूतकाळात झाले. परंतु आता सार्वकालिकतेमधून आम्ही मानवाच्या सोयीकरिता निर्माण झालेल्या काळामध्ये येऊया. या काळात परमेश्वर पित्याच्या किंवा देवच पिता याच्या योजना ख्रिस्ताच्या हातात सोपविलेल्या आहेत व प्रभू येशू ख्रिस्त हा काळ व स्थळ यांच्यामध्ये मंडळीची बांधणी करण्यासाठी कार्य करतो. मला वाटतं या ठिकाणी सर्व काळ व काळ यांच्याविषयी थोडेसे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. परमेश्वर पिता अनादि अनंत आहे, म्हणजे तो सर्व काही अस्तित्वात येण्याच्या आधी होता. तो आता आहे व कायम राहील, चिरंतन किंवा अनंतकाल राहील. त्याला काळाची मर्यादा नाही, परंतु मानवासाठी सोयीकरिता काळाची निर्मिती करण्यात आली व आपण काळ, दिवस, रात्र, आठवडे, महिने व वर्षे अशा प्रकारे मोजतो. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वराला काल मर्यादा नाही. तो अनंत कालापासून अनंत कालापर्यंत आहे. कालमर्यादा फक्त आम्हा मानवांना लागू पडते. आता असे म्हणता येईल की आम्हाला कालमर्यादा घालून देण्यापूर्वी म्हणजे सृष्टीच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने निवडले, मुलांचा हक्क प्राप्त होण्याकरिता पूर्वीच नेमले व त्याच्या प्रियामध्ये आमचा स्वीकार केला. हे झाले आम्हाला कालमर्यादा घालून देण्याआधी. त्यानंतर परमेश्वर पित्याने येशू ख्रिस्ताला आपली योजना पूर्ण करण्यासाठी पाठविले. तो आमच्या काळात पृथ्वीवर आला यासाठी की त्याने पूर्वीच योजीला गेलेल्या मंडळीची बांधणी करावी. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात जन्म घेतला. एक ऐतिहासिक सत्य आहे. परमेश्वराने मानवजातीच्या जीवनात हस्तक्षेप केला. 33 वर्षे या पृथ्वीवर राहिल्यानंतर प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो आपल्या देहासह मृत्यूमधून उठला आणि स्वर्गात चढला. पवित्र शास्त्राने आम्हाला हे ऐतिहासिक सत्य सांगितले आहे. तो येथे या पृथ्वीवर असताना त्याने आमची खंडणी भरून सुटका केली व ही खंडणी त्याने आपले रक्त सांडून भरली. आज लोकांना हे ऐतिहासिक सत्य ऐकायला आवडत नाही. लोकांना आज एक सुंदर धर्म हवा आहे. त्यांच्या सौंदर्याच्या जाणीवेला सुखावू शकेल असा धर्म त्यांना हवा आहे. येशूचा वधस्तंभ मानवाच्या सौंदर्याच्या जाणीवेला साथ घालत नाही. तो मानवाच्या अस्मितेला, अहंकाराला साथ घालत नाही. दुर्दैवाने आजकाल काही उदारमतवादी मंडळ्या व काही तथाकथित विश्वासणाऱ्यांच्या मंडळ्या मानवाच्या जुन्या म्हणजे देह स्वभावाला साथ घालतात आणि म्हणून तेथे येशूच्या रक्तावर भर दिला जात नाही. त्याला घृणास्पद समजल्या जाते. काही वर्षांपूर्वी ख्रिस्तवासी डॉक्टर कॅम्पेबल मॉर्गन यांना एक आपल्या मृत पतीची पदवी धारण केलेली विधवा भेटली. ती लांब दांडीच्या टोकावर बसवलेला चष्मा वापरीत असे. तिने त्या चष्म्यातून डॉक्टर मॉर्गन यांच्याकडे पाहून म्हटले, डॉक्टर मॉर्गन, मला रक्ताविषयी ऐकायला आवडत नाही. ते माझ्यासाठी घृणास्पद आहे. त्यामुळे माझ्या सौंदर्याच्या जाणीवेला धक्का पोहोचतो. यावर डॉक्टर मॉर्गन यांनी उत्तर दिले, ते घृणास्पद आहे हे मी मान्य करतो, पण त्याविषयी एकच गोष्ट घृणास्पद आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुमचे व माझे पाप. प्रिय श्रोत्यानो, रक्ताने भरून दिलेल्या खंडणीविषयी जी गोष्ट घृणास्पद आहे ती गोष्ट म्हणजे पाप आहे. देवपित्याने आराखडा तयार केल्यानंतर देवचा पुत्र या पृथ्वीवर आपल्या खिळ्यांच्या जखमा असलेल्या हातांनी मंडळीची बांधणी करायला आला. जुन्या कराराचा संपूर्ण संदर्भ प्राण्यांच्या
रक्ताने पापांचे प्रायश्चित याविषयी आहे. तरीही त्यामुळे पापे दूर केले गेली नाहीत. ही गोष्ट फक्त येशू ख्रिस्त करू शकला. याविषयी इब्रिलोकास ज्याने पत्र लिहिले तो काय म्हणतो ते आपण इब्रिलोकास पत्र 10 अध्याय 6 ते 13 या वचनांमध्ये वाचूया. होमांनी व पापबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे आरंभी तो म्हणाला, यज्ञपशु, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे यांची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात तेही. आणि मग तो म्हणाला, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करीतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. बैलांचे व बकऱ्यांचे रक्त आमची पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून परमेश्वराने आपल्या स्वतःच्या निर्दोष निष्कलंक अशा कोकऱ्याचे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त सांडवले व त्या रक्ताद्वारे त्याने आमची खंडणी भरून सुटका करून दिली. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्ही वाचले की त्या प्रिय करात आपल्याला मुक्ती मिळाली, म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्हाला मुक्ती मिळाली. आम्हाला त्या प्रिय करात स्वीकारण्यात आले. आमची खंडणी भरून सुटका करणे हे ख्रिस्ताचे प्राथमिक कार्य होते. याच कारणासाठी तो पृथ्वीवर आला. घडून सजीव त्याला केले, हे
मत्ते कृष्णवर्तमान 20 अध्याय आणि 28 वचनात प्रभू येशूने म्हटले, मत्ते कृष्णवर्तमान 20 अध्याय 28 वचन, याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला आहे. तुमच्या व माझ्या मुक्तीसाठी तो खंडणी भरून देण्याकरिता आला. आम्ही पापाचे गुलाम होतो. तो आम्हाला किंमत मोजून सोडविण्यासाठी, पापापासून स्वातंत्र्य देण्यासाठी आला. मुक्ती या शब्दासाठी नवीन करारामध्ये 3 ग्रीक शब्द वापरण्यात आले आहेत. ग्रीक शब्द ॲगोराझो म्हणजे बाजारात विकत घेणे. एखाद्या गृहिणीने सकाळी बाजारात जावे व आपल्याला हवी ती भाजी विकत घेऊन घरी आणावी, तसे हे आहे. ती त्या भाजीची किंमत मोजते, म्हणजे त्या विक्रेत्याला त्या भाजीची किंमत देते आणि ती भाजी तिच्या मालकीची होते. म्हणजे ॲगो राझो या शब्दाचा एकच अर्थ आहे की विकत घेणे आणि बाहेर काढणे. हाच शब्द पौलाने करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय आणि 20 वचनात वापरला. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 20 वचन. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. त्यानंतर मुक्तीसाठी वापरलेला दुसरा ग्रीक शब्द आहे एक्झॅगोराझो, म्हणजे एखादी वस्तू बाजारातून स्वतःच्या वापरासाठी विकत घेणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुम्ही एखादी वस्तू बाजारातून विकत घेतली, तर ती तुम्ही कोणाला फायद्याकरिता विकत घेत नाही, तर त्या वस्तूचा उपयोग स्वतःसाठी करता. काही लोक ठोक विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेतात व घाऊक बाजारात त्या विकतात. परंतु एक्झॅगोराझो या शब्दाचा अर्थ आहे बाजारातून एखादी वस्तू स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी विकत घेणे. हा शब्द पौलाने गलतीकरास पत्र याच्या 3 अध्यायातील 13 वचनात वापरलेला आहे. त्याने म्हटले, ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ताने आम्हाला विकत घेऊन सोडविले, यासाठी की आमची पुन्हा विक्री होऊ नये. त्याने किंमत मोजून आम्हाला बाजारातून बाहेर काढले. आता आम्ही त्याच्या वैयक्तिक मालकीचे आहोत. मुक्ती या शब्दासाठी असलेला तिसरा ग्रीक शब्द आहे ॲपॉलुस्ट्रॉसिस. हाच शब्द इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 7 वचनामध्ये वापरण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीची खंडणी भरून सुटका करून त्याला मुक्त करणे किंवा एखाद्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी तिची खंडणी भरून सुटका करणे. हा शब्द लुक्रू शुभवर्तमानाच्या 21 अध्यायातील 28 वचनात याच अर्थाने वापरण्यात आलेला आहे. लुक्रू शुभवर्तमान 21 अध्याय 28 वचन. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा आणि आपली डोके वर करा, कारण तुमची मुक्तता समीप आली आहे. श्रोत्यांनो, खरोखर मुक्ती हा एक सुंदर शब्द आहे. याचा अर्थ फक्त बाजारात जाऊन वस्तूची किंमत मोजणे एवढाच नाही, तर ती बाजारातून तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत आणणे, पुन्हा न विकण्यासाठी विकत आणणे. आणि त्याचा असाही अर्थ होतो की किंमत मोजून विकत घेतल्यानंतर त्या वस्तूला मुक्त करणे. आणि हा शेवटचा अर्थ गुलामांच्या संदर्भात आहे. गुलामांची खंडणी भरून सुटका यासाठी करणे की त्यांना स्वातंत्र्य प्राप्त होईल. इफिसकरास पत्र 1 अध्याय 7 वचनामध्ये याच अर्थाने मुक्ती हा शब्द वापरण्यात आला आहे. पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने बाजारात जाऊन एखाद्या फासेपारध्याकडून पक्षी विकत घ्यावेत आणि त्यांना आपल्याजवळ पिंजऱ्यात न ठेवता त्यांना मुक्त करावे, आकाशात उंच भराऱ्या मारण्यासाठी सोडून द्यावे. त्याप्रमाणे ही गोष्ट आहे. मानव पापाला विकलेला आहे. तो पापाच्या गुलामगिरीत आहे आणि तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला नजर टाकली तर या सत्याची प्रचिती तुम्हाला येईल. मानव एक भयंकर अपराधी आहे व तो पापाशिवाय दुसरे काही करू शकत नाही. तो त्याचा गुलाम आहे. मानवाच्या मुक्तीची किंमत मोजण्याकरिता येशू ख्रिस्त आला आणि याच अर्थाने तो काय म्हणाला ते आम्हाला योहानकृष्ण वर्तमान 8 अध्याय 36 वचनात वाचायला मिळते. यास्तव जर पुत्र तुम्हास बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्हाला तुमच्या गुलामगिरीतून सुटका हवी आहे काय? प्रभू येशूकडे या, तो तुम्हास स्वतंत्र करेल. श्रोत्यानो, परमेश्वराने आमची सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवड केली आणि त्याने आम्हाला स्वतंत्र केले आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय
18 आणि 19 ही वचने सांगतात, वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. येशू ख्रिस्ताचे रक्त सोने व चांदी यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. सोने व चांदी यांचा साठा पुष्कळ नाही आणि साठा मर्यादित असल्याने त्यांचे मूल्य वाढते, परंतु हे ख्रिस्ताच्या रक्ताचे मूल्य अधिक असण्याचे कारण नाही. या पृथ्वीवरील प्रत्येक पाप्याला वाचविण्याचे सामर्थ्य देवाच्या पवित्र पुत्राच्या रक्ताच्या एका थेंबात आहे. पण त्या पाप्याने या आपल्या तारणाऱ्यावर विश्वास ठेवायला हवा. आम्हाला रक्ताद्वारे मुक्ती प्राप्त होते. तो आम्हाला त्याच मार्गाने का मुक्त करतो याचे कारण इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 22व्या वचनात आम्हाला सापडते. हे वचन सांगतं की रक्तपाता वाचून पाप मोचन होत नाही. हे जुन्या करारातील एक तत्व आहे आणि आदामापासून शेवटचा मानव यांच्यापर्यंत संपूर्ण मानवजातीला ते लागू पडते. आमची सुटका आता बैल व बकऱ्यांच्या रक्ताने नव्हे, कारण ते आमची मुक्ती करू शकत नाहीत, तर ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने करण्यात आलेली आहे. आता श्रोत्यानो, पुढचा शब्द आहे अपराधांची क्षमा. देव न्याय, नीतिमत्व व पावित्र्य बाजूला ठेवून स्वतःच्या मर्जीप्रमाणे लोकांना क्षमा देत नाही. ते देवाच्या मर्जीचे कृत्य नाही. ते रक्त पाडण्यावर अवलंबून असते. त्यासाठी पापाची शिक्षा व किंमत भरून देण्याची ते मागणी करते. ते त्यावर अवलंबून असते. ख्रिस्ताचे रक्त सांडणे व त्याचा मृत्यू हा पाप क्षमेचा पाय आहे व त्याशिवाय पापांची क्षमा नाही. मला वाटतं या ठिकाणी आपण मानवी क्षमा व दैविक क्षमा यांच्यातील भेद लक्षात घ्यायला हवा, कारण दोन्ही एक नाहीत. मानवी क्षमा या सत्यावर आधारित आहे की शिक्षेस ती व्यक्ती पात्र आहे, पण त्या व्यक्तीला शिक्षा करण्यात आली नाही. याचा सोपा अर्थ हा की मानवी क्षमा म्हणजे हिशोब मिटवून टाकणे. देव पवित्र व नीतिमान आहे, म्हणून दैविक क्षमा या सत्यावर अवलंबून आहे की शिक्षा देण्यात आलेली आहे व किंमत मोजून देण्यात आली आहे. मानवी क्षमा ही शिक्षा किंवा दंड देण्याच्या आधी केल्या जाते. दैविक क्षमा दंड भरून दिला की नाही यावर अवलंबून असते. आजकाल मानवी क्षमा व कायद्याचे नीतिमत्व यामध्ये पुष्कळ गोंधळ झालेला आहे. म्हणून आजकाल रात्रीचे आमचे रस्ते सुरक्षित नाहीत आणि कायदा व्यवस्था ढासळली आहे. देशामध्ये काही न्यायाधीश अजिबात कडक राहिले नसल्यामुळे आम्ही संकटात आहोत. परमेश्वराने आधी आमच्या पापांकरिता दंड भरून दिला, मगच त्याने क्षमा केली. न्यायसनावर बसणाऱ्या न्यायाधीशाने आधी दंड भरून दिला आहे काय? मला नाही वाटत की मरणदंडाची शिक्षा ठोठावल्या गेलेल्या व्यक्तीला तिचा दंड चुकता गेल्याशिवाय तुम्ही मुक्त करू शकता, कारण दंड भरून देणे अगत्याचे आहे. नीतिमान देव आमच्या अपराधांची क्षमा करतो, कारण आमच्या अपराधांचा दंड भरून देण्यात आला आहे. आणि हा दंड जवळपास 2000 वर्षांपूर्वी जेव्हा येशू ख्रिस्ताने आपले रक्त सांडवले त्यावेळेस भरून देण्यात आला. ती गोष्ट आजच्या सुसंस्कृत मानवाला आनंददायक वाटेल अशी नाही. अर्थातच ती त्याच्या वरकरणी चांगल्या असलेल्या स्वभावाला साथ घालीत नाही. त्याला सुसंस्कृत व्हायला आवडते. त्याला वाटते की तू सभ्य व हुशार आहे, परंतु ही गोष्ट खरी नाही. आमच्या सभ्यतेच्या बुरख्याआड आम्ही पापी हेतू असलेले आदामाचे वंशज आहोत. आमची सुसंस्कृतता नुसती वरवरची आहे. थोडीशी संधी मिळताच हे सुसंस्कृततेचे कवच गळून पडते व आमच्या अपराधी मानवाचे घृणास्पद स्वरूप समोर येते. आम्ही नरकाची शिक्षा प्राप्त झालेले अपराधी आहोत. आम्हाकरिता मरणदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे व परमेश्वर त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्हाला क्षमा करू शकत नाही. आणि आमच्यासाठी चांगली बातमी ही आहे की ती शिक्षा अंमलात आणल्या गेली आहे. याच कारणासाठी तुम्हाला पवित्र शास्त्रात देवाची पाप क्षमा नेहमीच येशू ख्रिस्ताच्या रक्ताशी जोडलेली आढळेल. पाप क्षमा त्याच्या रक्तावर अवलंबून आहे, म्हणूनच त्याचे रक्त मौल्यवान आहे. आम्ही मानव स्वतःच्या अदूदृष्टीने व मर्यादित बुद्धिमत्तेने हे ठरवू शकत नाही की पाप क्षमेचा कोणता मार्ग असावा. ते ठरवणे आमच्या बुद्धीपलीकडची गोष्ट आहे आणि ते ठरविण्यात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही, कारण आम्ही ते ठरवले तरी देवाचा तो पाप क्षमेचा मार्ग नाही. त्याचा पाप क्षमेचा मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हाच आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते.
देवाची स्तुती असो की त्याने त्याची कृपा आमच्यावर विपुलतेने केली आहे. त्याने त्याच्या कृपेच्या विपुलतेनुसार प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला मुक्ती म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा दिली आहे. श्रोत्यानो, परमेश्वराच्या 3 अंगी कार्यांविषयी आम्ही विचार करीत आहोत. पहिले अंग हे आहे की ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या रक्ताच्याद्वारे मुक्ती दिली. दुसरे अंग हे आहे की त्याने आपल्या इच्छेचे गूढ प्रगट केले आहे. आणि तिसरे अंग हे की तो आम्हाला वतनाचे प्रतिफळ देतो. ह्यावर आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक विचार करू. मुक्ती या शब्दासाठी असलेले 3 ग्रीक शब्द आम्ही पाहिले आणि हेही पाहिले की त्यामध्ये किंमत भरून देण्याचाही समावेश होता. ही किंमत म्हणजे ख्रिस्ताचे रक्त होय. त्याने किंमत मोजून दिल्यामुळे आम्हाला पापक्षमा मिळाली आहे. ज्या बाजारात आम्ही पापाचे गुलाम म्हणून विकल्या गेलो होतो, त्या बाजारात येऊन परमेश्वराने आम्हा सर्वांना विकत घेतले आणि तो आमचा उपयोग स्वतःसाठी करून घेऊ इच्छितो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आजचा प्रश्न, मुक्ती या शब्दासाठी किती ग्रीक शब्द आहेत? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की ख्रिस्तामध्ये आम्हाला मुक्ती मिळाली. ख्रिस्ताचे हे प्राथमिक कार्य होते. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला पापक्षमा होते. आमच्या पापांपासून आम्हाला मुक्ती मिळते. पण आपण हे आपल्या जीवनात कधीही विसरू नये की ही मुक्ती ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती आहे. प्रियांनो, विचार करा की देवाची ही मौल्यवान कृपा आम्हाला लाभलेली आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, ख्रिस्ताच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा त्याने दिलेली खंडणी ही आम्ही कदापि विसरू नये. आणि परमेश्वरा, जी तुझी कृपा आहे ती आम्ही कधी विसरू नये. यासाठी प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवित आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की हे तुझं कार्य अत्यंत मौल्यवान असं आहे आमच्या जीवनासाठी. होय प्रभूजी, आम्ही पापामध्ये आमचा अंत होऊ नये ही तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच प्रभूजी हे कार्य तू आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.